तर गाईज स्वागत तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण जरा चांबारीला पहिले चिंबोरे घ्यायला. तर आजकाल आपण लई दिसत चिंबोरे आणतो. त्यांचं एक पण कारण आहे चिंबोऱ्यांचं. आपण आता चालू चिंबोरे घ्यायला पहिले बहिणीकडं. तर भाऊनी लास्ट चिंबोरे आणून ठेवल्यात तर ते घ्यायला जाऊ. आपल्यासोबत सार्थक भाई आहे, किस्सरमॅन स्वतः, तो बाहेर बसलाय. तर चिंबोरे कशाला पाहिजेत ना ते तुम्हाला आज समजेलच. आपण जो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला आपला टँक, म्हणजे 3-4 ब्लॉगमध्ये आपण दाखवलं असतं आपलं टँकचं काम चालू होता. तर तुम्हाला थंबनेल रायटर बघून तर समजलं असेलच कसला टँक आहे आणि काय आहे ते. तरी पण तुम्हाला सांगतो मी. तर आपल्याला खेकडा पालन करायचे म्हणजे चिंबोऱ्यांचा. तर चिंबोऱ्यात आपण आणत आलेत, आपण घरी पण आणून ठेवल्यात. 13-14 चिंबोऱ्या टाकीत तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवल्या. आपण गेलतो चिंबोऱ्या आणून ठेवल्या. आता भाऊनी पण आणून ठेवलेत आपल्याला, आपल्या ठिकाणी चिंबोऱ्या आणून ठेवलेत. तर आता सार्थक आणि मी आहे आणि आता चालत पहिले चांबारीला चिंबोरी घेऊन येऊ. आणि मग नंतर थोडंसं एक दीड तासाचं काम फक्त थोडंसं राहिलं तिथं टँकमध्ये. आपल्याला फक्त माती लावायचे, माती टाकायचे, तो काम करायचं. तो काम करून मला की आज चतुर्थी पण आहे, संकष्टी चतुर्थी आहे. तर आज आपण ओपनिंग पण करू. तर आपण लवकर आलो ना तर वाजले 3. जर आपण लवकर आलो लगेच ओपनिंग पण करू टँकची आणि आज नारळ मस्त फोडू आणि आपला बिझनेस चालू करू. तर चला आपण पहिले आता जाऊ चांबारीला आणि चिंबोरे घेऊन येऊ. तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो मी. तुम्हाला निघतो भाई. आपला किसरमॅन आला, किसरमॅन सोबत आपली किस घ्या किसरमॅनची पहिले. किसरमॅन स्वतः काय. चला आपण जाऊ पहिले चिंबोऱ्या ना, सॉरी चिंबोऱ्या नाही, पहिले जाऊ आपण चांबारीला आणि चांबारीशी मग चिंबोऱ्या घेऊ आणि मग घरी येऊ. थोडासा आपण काम बाकी तो करू आणि मग आज लगेच ओपनिंग करू आपल्या टँकची. काय बोलतो भाई? 100%. चला तर तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो, कारण की आता पाऊस आला, रेनकोट घालतो, हेल्मेट घेतो आणि लगेच निघतो. चलो. तर गाईज आता पण निघालेत. चकोला वलकुंद्या पण घेतल्यात. तिला काय असं वलकुंद्याच पाहिजे होत्या. तुमच्याकडे काय बोलतात सांगा वलकुंद्या ना. तर वलकुंद्या घेऊन निघाला होतो नाही. पाऊस बघा किती आला. पुढचा डोंगर दिसत नाही पूर्ण. आपला कलावंती दुर्ग आहे ना, प्रबलगड माची, तो काय दिसत नाही. आता व्हिडिओ करायला जमणार पण नाही. आपल्या मोबाईलजवळ काय वॉटरप्रूफ नाही का, आपला आयफोन नाही का आपण व्हिडिओ करू शकतो काय भाई? बरोबर. घे बघा पुढचा काय दिसत नाही. थोडासा डोंगर दिसतंय पण त्याच्या बाजूला डोंगर पूर्ण गायबच झालं, पूर्ण गायब झालं, काय दिसत नाही. तर एवढा पाऊस आहे. तर आपण डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच भेटू आणि मग तुम्हाला भेटल्यावर तर दाखवतो चिंबोऱ्या किती आणि वलकुंद्या काय कशा आहेत तुम्हाला दाखवतो. तर चला तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. आता सार्थक आणि मी. आणि आपल्याकडे बाईक आहे आज. आपल्याकडे स्कूटी पण नाही, आपल्याकडे बाईक आहे बघा. बाईक घेऊन झालं. आपली स्कूटी तर आपण दिले सर्व्हिसिंगला, म्हणून काय करतं रे. तर आपली बाईक स्कूटी दिली सर्व्हिसिंगला, पण आपण बाईक घेऊन चालल्यावर. तर चला पहिले आपण जाऊ आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. बाय बाय. बाय बाय कर रे. तर गाईज आपण पोचलो घरी चकूच्या. आणि हे बघा चिंबोरे आहेत. 3 कधीचे आहेत काय कुठले आहे कुठे रात्री कधी आहे बघा चिंबोऱ्या. कार पण असतात भाऊनी बघा, बारक्या बारक्या आणले तर मग आपल्याला सोडायला छोटे छोटे चिंबोरे आणले. ते बघा ते कौल कशाला टाकले. काहीच क्रिएटिव्हिटी बघा. बादलीन कौल टाकले, माती टाकलेली 3 मासा टाकलेलं खायला. बाय बाई सगळे नसतील जिवंत. आणि काही बघा कृषी पण आपल्या जवळ आता जस्ट झोपून उठला तो. असं बघतं बघा, काय बघते काय बघते. चला आपण चिंबोरे बघा. बघ खेकड पाहिजे तुला, खेकड पाहिजे गाईज थांबा जरा. तर गाईज आता जस्ट घरी आलो आणि आलो आपलं टँक जवळ. बघा तुम्हाला टँक दाखवतो आपल्या. बघा असं आपला टँक बनला आहे बघा. सार्थक भाई पण गेला आतमध्ये. जस्ट घरी आलो. चिंबोऱ्या ठेवल्या खाली वरती आपल्या टाकमध्ये सोडून ठेवल्यात. सुट्ट्या गेल्या त्यांना. नाही बघा ही थोडीशी माती टाकायला. तर माती टाकून घेऊ थोडंसं. इथं थोडंसं त्यांना नॅचरल वाटलं पाहिजे, एकदम असं त्यांना वाटलं पाहिजे की जेलमध्ये नाही ठेवलं त्यांना प्रॉपर असं जंगलामध्ये ठेवल्यावर का वाटलं पाहिजे. तसं थोडीशी आपण थोडीशी हे करू का होतं त्याला सजावट करू थोडीशी. आणि मग ते आता माती टाकून घेऊया बघा बाई. तर थोडीशी आपण याला हे करूया, डिझाईन करूया थोडीशी. आणि मग आपलं काम नंतर आपण चिंबोऱ्या सोडून टाकू. चलो. तर गाईज फायनली आपला तो 1-1.5 तासाचं काम होता तो झालेला आहे बघा. प्रॉपर आपण माती टाकली एकदम. हे बघा पूर्ण माती टाकली एकदम नॅचरल पद्धतीने. आणि दगडा पण लावून घेतले. हे बघा अजून थोडी दगडा टाकायला पाहिजे होती, पण बघू ते नंतर टाकू, कारण त्याचा टाईम पण जास्त झाला आहे. आपल्याला त्याचं उद्घाटन पण करायचं आज. 7 वाजलेत. हे बघा. तर इथं जरा सिमेंट लावून ठेवायला लागेल, कारण की पाऊस पडला तर सगळे धुपून झाले. कारण की वरती छप्पर येत नाही, त्याला छप्पर लावायचं आता ताडपत्री. पण ताडपत्री भेटलीच नाही आपल्याला. अर्धा काम तर आपलं एवढं झालं आहे. 95% काम झालं आहे. 97% येतो. 3% काम राहिलं आहे. तो वरचं झाकून ठेवायचं राहिलं आहे बस, बाकी काय नाही. नंतर आपण डायरेक्ट आता हार नारळ करू फोडू
सांग 25. काय विचारायचं गाईज गाईज आमचा जरा खेकडा पालनाचा उद्योग जो चालू करणं आम्ही व्यवसाय. तर खेकड्यांना काय खायला द्यायचं ना त्याचा प्रश्न पडला आहे. तू बोलून घ्या. तर भाई ChatGPTला विचारतोय GPTला की काय द्यायचा खाद्य हे विचार. आम्ही खेकडा पालन उद्योग चालू केलेला आहे व्यवसाय. तर खेकडा पालनसाठी खेकड्यांना काय खायला द्यायचं? बघू आपलं ChatGPT काय सांगते बघू. विष्णू करून वाचा. शुभेच्छा दिलाय. शुभेच्छा दिल्या. अरे खायला काय शुभेच्छा द्यायच्या? उत्तम नैसर्गिक आहार, ताजी छोटी मासे. गाईज चिंबोरी पकडणारा माणूस चिंबोरी मोठे एकदम बिंदास पकडत. पण या कॉक्रोच होता किती घाबरते बघा. हे बघा हा कॉक्रोच गाईच्या अंगावर टाकते माझ्या. नाही अंगावर नाही टाकत. तुला दाखवतोय दाखवत बघा दाखवतोय. मी चिंबोरी सोडी. हे बघ अरे बघ दाखवतो बाई खरंच त्याचा पाय बी मोज खरंच. हे बघ गप तिला आमच्या. गाईज गाईज दिवस दुसरा आपला जो काम झाला होता जो तुम्हाला बोललो होता 1-1.5 तासाचा काम होता ना 1-1.5 तासाचा झाला होता. पण जेव्हा चिंबोर सोडायचा वेळेला तेव्हा सार्थक बोलते की मला डाऊट येते का तिथं तुम्हाला दाखवेन ती जागा मी का तिथं बोलतं तिथून चिंबोऱ्या जातील असं त्याला वाटला. मग तो दुसरा काम करेपर्यंत झाले आणि संध्याकाळ आणि आपल्याला काल चतुर्थी होती तर आपल्याला काल काय पण करून हे करायचंच होता मुहूर्त करायचा होता आपला उद्घाटन करायचा होता. पण त्या भीतीमुळे राहून गेला आपला. तर आता दिवस दुसरा आणि अजून अंघोळी झाली आपली. संध्याकाळचं किती वाजले माहिती का 5:51 6 वाजता आलं. तोच काम करत होतो पत्रा इतर कापाचा कारण की सकाळपासून लाईट नव्हती. तिथं पत्रा कापायला जायचं होतं वेल्डिंगवाल्याची तर पण लाईटच नव्हती तर काय करणार. तर आता पत्रा इतर कापून आलो आणि आता तिथं पत्रा लावलं तुम्हाला दाखवेन ती जागा कुठं पत्रा लावला तो. आणि आता त्याला आंघोळ करू फ्रेश होऊ आणि लगेच आपण उद्घाटन करून घेऊ आणि लगेच त्याच्यात चिंबोर सोडून टाकू. चलो तुम्हाला डायरेक्ट नंतर मी तो आंघोळ झाल्यावरती बाय बाय. सो गाईज आंघोळ बिंगोळ करून मस्त पद्धतीने आम्ही आता आलो खाली आणि पाऊस पण कमी झाला आहे. आणि हे बघा तुम्हाला बोलतो ती जागा हे सार्थक वालीचा डाऊट आला होता तर तो चेंबर आहे तो चेंबर पलटी करून जातील बोलतो त्या चेंबोऱ्या असं त्याला डाऊट आला होता. आम्ही एवढी भिंत बांधली होती ही पण भाई बोलतं जातील बोलतो चेंबोऱ्यातून पण मग आम्ही इथं दोन्ही साईडने असा पत्रा लावला जास्त आहे. आता टेन्शनच नाही कुठं जायला. आणि असे त्यांना असे घरं केले ते बघा अशी घरं केलेत बघा 60 घरं आहेत 60 वरती खाली करून. आणि आता आपण जस्ट पूजन करता आम्ही आले जरा देवावरती काय म्हणतं दिवा जरा हातात कुंकू वाहू. आणि आपण हे बघा एवढे चिंबोरे आणलेले होते आपण एवढ्या सोडायचे आहेत मोठ्या मोठ्या. जेव्हा आपण परत घरात जाऊ तेव्हा आपण ते आपण सोडू. कुठं लावशील कुठं लावचं त्याच्यावर पाय देऊन जातील. पण काय जरा पूजन चालू आहे देवाला बरं चांगली सक्सेस होते आम्हाला. गाईज जर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा बोल रे. नक्की ऑर्डर करा. सध्या अजून होऊन दे त्यांची पब्लिसिटी वाढून द्या. हां वाढतीलच. दर काढ अर्धा हार ठेव इथे. ओके गाईज सार्थक भाई आपला नारळ फोडतोय. फुटला का हां फुटलेला आहे. चला टाल्या दोघं टाल्या होता तो. आणि आता चिंबोऱ्या सोडा मला त्या चिंबोऱ्या सोडू नारळ मस्त फोडला आहे चिंबोऱ्या सोडा पण येतात खाली आहे कुठला गाईज बघा चिंबोऱ्या पण सोडून टाकूया. बऱ्याच चिंबोर आहेत सार्थक भाईचे असते सर्व येतात बघा एक आली पालाली गेली घरात मग अरे ती घुसली पिल्या. प्रत्येकाने आपापला आता फ्लॅट बुक करून ठेवा
काही जरा घाण पाणी त्याला वास येतं पाण्याला, म्हणून त्यांना काढा लागला होता ना सुका बिकट. घे अजून एक बाहेर आली. चला घे तिच्या घरात बघा. मग हिने इकडे बुक केला. हां ही इकडं बुक करते बघू. तिने पण तिकडेच बुक केला. ते घरात दोघी गेल्या. ही कुठं बुक करते बघू. इकडं ये माझ्याजवळ ये. इकडे बुक केला तिकडे. हे की मोजलं का आपण? मोजल्या पण नाही. दादा व्हिडिओमध्ये समजतील एडिट करताना किती सोडले आणि पायच बघा. सगळ्यांनी आपली घरा बुक केलेली आहेत एक एक झाल्यात आपल्या सोडून. त्याच्यात आपण मोजल्या पण नाही. 14 असतील काय म्हणतो. तर गाईज सगळ्या चिंबऱ्या सोडून झाल्या. मस्त पूजन पण झाला. तर काल आपल्याला काल उद्घाटन करायचं होतं मेन म्हणजे, पण उद्घाटन आपला आज झाला कारण की काल आपल्याला थोडं टाईम कमी पडला. आज आपला शनिवारी आज आपण उद्घाटन केलं. बाईच्या हस्ते नावेरेल फोडला आहे. बाईने सोडलेत. बस देवाला आता एकच प्रार्थना आहे का सक्सेस मिळू द्या याच्यामध्ये. काय 100%. तर चला आपण आता पुढची काहीतरी तयारी करू. काहीतरी आता असेल तो बघू. तुम्हाला सांगतो तर नंतर त्यांना खाण्यापिण्या द्यायची आपल्याला. तर खाना पण घ्यायला जाऊ. खाना पण आलं त्यांना आणि मग तुम्हाला नंतर भेटतोच. बाय बाय. तर गाईज आपल्या टँक्सचा उत्कडन झालेलं आहे फायनली आणि चिंबऱ्या पण त्यामध्ये सोडलेले आहेत. तर आपल्याला काल एक म्हणजे करायचं होतं चतुर्थी म्हणून, पण काल जरा जास्त टाईमपास झाला आणि ती एक जागा पात्र तिथं लावायचा होतं. मला दाखवायचा पत्रा लावायचा होता म्हणून टाईमपास झाला. जास्त रात्र होऊन गेली म्हणून नाही केलं तेव्हा. तर आता चिंबऱ्या वगैरे सोडल्या आणि साडेदहाला जस्ट घरी सोडून आलो कारण की उद्या आम्हाला बहुतेक पेनला जायचं आहे गणपती आणायला. म्हणजे गणपती बुक पण करायचे आहेत आणि बुक नाही करायचे सॉरी 3-4 मूर्ती आणायच्या आहेत कच्च्या आपल्याला पेंटिंग करायला. तर तिथं जायचं पेनला होते. तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेलच उद्या 100% जर गेलो तर. पण फिक्स नाही जायचं का नाही कारण की आम्हाला मुंबईला पण जायचं आहे त्याच्या कॉलेजच्या कामासाठी. तर उद्या गेलो तर पेनला जाऊ नाही तर मग ते पण समजेल पुढं काय ते. तर एवढीच होती व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर कोणाला चिंबऱ्या पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला भेटतील स्वस्त दरात. मार्केटमध्ये 400 रुपये किलोने आहेत. आपण 350 रुपये किलोने विकू आणि सपोर्ट करा. बस बाय बाय.